गावाच्या शेवटी एक जुना वाडा होता. मोठा, प्रशस्त, पण भकास आणि गारठलेला. कोणी तिथं राहत नव्हतं. लोक म्हणायचे, रात्री तिथं दिवा आपोआप पेटतो आणि कधीकधी कोणीतरी हळूच हसतोही. किती वेळा तरी लोकांनी चंद्रप्रकाशात सावली फिरताना पाहिली होती. एके दिवशी गावात नवीन शिक्षक आले, राजेश सर. अभ्यासू, शहाणे, पण अंधश्रद्धेला बिलकुल न मानणारे. गावात घर न मिळाल्यामुळे त्यांनी ठरवलं की काही दिवस त्या वाड्यात राहायचं. गावकऱ्यांनी खूप समजावलं, साहेब, तिथे काहीतरी आहे. रात्री हवा थंडीपेक्षा जास्त थंड असते, काहीतरी हलतं. पण ते फक्त हसले. संध्याकाळ झाली, वाड्यात गच्च अंधार पसरला. राजेश सर मेणबत्तीच्या उजेडात पुस्तक वाचत होते. रात्री 12चा टोला वाजला. काहीही घडलं नाही. फारसा गडबड दिसला नाही. संपूर्ण वाडा शांत होता. इतका शांत की घड्याळाच्या काट्यांचा आवाजही भयानक वाटत होता. अचानक टक टक ठक. वरच्या मजल्यावर पायांच्या चाहुली ऐकू आल्या. ते उठले, बघत होते दरवाजाकडे, आणि अचानक खोलीत एक जुना दिवा आपोआप पेटला. ते दचकून मागे सरकले. दिवा बंद करायला गेले तेवढ्यात